महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी आज नुकताच आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा जाहीर केला। हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित महाराष्ट्र 2047 याच्या दिशेनं टाकलेलं एक आश्वासक पाऊल आहे असं मला वाटते। या अर्थसंकल्पाचं जे काही वैशिष्ट्य आहे त्यातलं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे महान थोर संत, समाजसुधारक, महापुरुष होऊन गेले त्यांच्या नावाने त्यांच्या संदर्भातमधले जे काही स्मारकं असतील, प्रकल्प असतील, योजना असतील त्यांच्या कार्याची दखल या अर्थसंकल्पामध्ये विशेषतः घेण्यात आली आहे। उदाहरणार्थ संत गाडगेबाबा यांची 150वी जयंती यावर्षी आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या एकूण सामाजिक कार्याचा गौरव म्हणून संत गाडगेबाबा तीर्थस्थान सर्किट अशा प्रकारची एक योजना आणि त्यांच्या नावाने 75 गावं हे उन्नत ग्रामीण विकास या नावाने AIचा उपयोग करून करणार हे त्याचं वैशिष्ट्य आहे। सोबतच जगद्गुरू संत तुकाराम महाराज, अहिल्याबाई होळकर, त्याच्यानंतर अनेक महापुरुषांच्या नावांचा उल्लेख अनेक योजनांना देऊन एक प्रकारे महाराष्ट्राने त्यांचा एक गौरव केलेला आहे। याशिवाय या अर्थसंकल्पामध्ये कृषीच्या संदर्भामध्ये विचार जर केला तर एक भरघोस अशा प्रकारच्या योजना आहे। त्यात प्रामुख्याने नव्याने सांगायचं झालं तर मत्स्य व्यवसाय आणि त्या संदर्भातले पशुधन विकास यालासुद्धा कृषीचा दर्जा या अर्थसंकल्पामध्ये दिला आहे। आदिवासी महिलांना जर कुक्कुटपालन करायचं असेल, शेळीपालन करायचं असेल, पशुधन पालन करायचं असेल तर त्यांच्यासाठीसुद्धा भरघोस अशा प्रकारची योजना आहे। कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल शेती आणि AIचा वापर हा करण्यावर विशेषतः प्रामुख्याने या अर्थसंकल्पामध्ये भर देण्यात आलेला आहे। याशिवाय या संकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की शेतकऱ्यांना जी बहुप्रतीक्षित अशा प्रकारची कर्जमाफी होती 2 लाखापर्यंत जे पात्र शेतकरी आहे त्यांचं कर्जमाफी ही या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य आहे। सोबत जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांच्यासाठीसुद्धा 50,000ची एक तरतूद या अर्थसंकल्पात केलेली आहे। हे त्याचं अर्थसंकल्पाचं विशेष